नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनाचा भाग बघणार आहोत. विभाग 1 मधील स्थूल वाचन. लेखिका आहेत, स्थूल वाचनाचे नाव आहे बालसाहित्यिका गिरिजा कीर. लेखिका आहे डॉक्टर विजया वाड. त्यांचा जन्म 1945ला झालेला आहे. तर स्थूल वाचनाचा हा जो भाग आहे हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये का टाकला जातो याचं एक महत्त्वाचं कारण आपण समजावून घेतलं पाहिजे. खरं म्हणजे हा पाठ किंवा हा स्थूल वाचनाचा भाग शिकवायला नको आहे, कारण प्रत्यक्षात तुम्ही त्याचं वाचन करून सहजगत्या विरामचिन्हानुसार त्याचं वाचन करून आणि त्याचं आकलन तुम्हाला होतं का, हा भाग त्यामध्ये शिकण्यासारखा असतो किंवा शिकण्यासाठी असतो. आणि मग त्या आकलनानुसार तुम्हाला या भागावरती कृतीपत्रिकेमध्ये कुठल्याही प्रकारचे परिच्छेद न देता त्यावर प्रश्न विचारले जातात किंवा कृती करण्यासाठी दिल्या जातात. प्रामुख्याने आकृतिबंध वगळता अन्य जे प्रश्न आहेत, मग ते साहित्यावर आधारित असेल. समजा या पाठाच्या अनुषंगाने घ्यायचं ठरलं तर साहित्यावर आधारितचा प्रश्न असू शकेल, स्वमताचा प्रश्न असू शकेल, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की स्थूल वाचनाचा जो भाग दिलेला आहे त्यामागचा उद्देश म्हणजे आपण स्वतः त्याचं वाचन करून, जसं आपल्या कृतीपत्रिकेमध्ये अपठित उतारा असतो अशा पद्धतीने त्याचं वाचन करून आणि आपल्याला त्याचं आकलन होणं आवश्यक आहे. तर यामध्ये बालसाहित्यिका गिरिजा कीर यांचा अगोदर आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. मागील पिढीतील एक लोकप्रिय लेखिका म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. प्रसन्न आणि प्रासादिक लेखनशैली हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य असून प्रसन्न कथाकथन शैलीसाठी त्या प्रसिद्ध आहेत. दैनिके, नियतकालिके यामध्ये त्यांनी विपुल लेखन केलेलं असून आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर सादर केलेले त्यांचे अनेक कार्यक्रम लोकप्रिय झालेले आहेत. मानवतावादी मूल्य हा त्यांच्या लेखनाचा गाभा असून सामाजिक वातावरण निकोप आणि सौहार्दपूर्ण असावे असा त्यांचा व्यापक दृष्टिकोन आहे. प्रामुख्याने आता इथे मी लेखिकेचा परिचय करून दिलेला आहे, परंतु त्यांच्या लेखनाचे विशेष सांगितलेले आहे, लेखनशैलीचे विशेष सांगितलेले आहे, किंवा त्यांनी लिहिलेले नियतकालिक किंवा दैनिक आहेत, किंवा आकाशवाणीवरती त्यांचे सादर झालेले वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहे, याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगितली. परंतु विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने त्यांचा परिचय, गिरिजा कीर यांचा परिचय तुम्हाला या पाठामधून होणार आहे. म्हणजे त्यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आणि त्या साहित्याची असणारी वैशिष्ट्ये, त्यांच्या भाषाशैलीचे विशेष सहजगत्या आपल्याला या पाठामधून आपण वेगवेगळ्या प्रकारचे परिच्छेदानुसार किंवा दिलेल्या माहितीनुसार अभ्यास जेव्हा आपण करूया त्यावेळेसच खऱ्या अर्थाने लेखिकेचा परिचय आपल्याला होणार आहे. म्हणजे लेखिका म्हणजे गिरिजा कीरांचा. तर यामध्ये बालसाहित्यिका गिरिजा कीर यांनी यांच्या या साहित्याबद्दलची माहिती डॉक्टर विजया वाड यांनी दिलेली आहे. तर त्यानंतर लेखिका ज्या आहेत विजया वाड यांचाही परिचय आपल्याला करून घेणं गरजेचं आहे. याही प्रसिद्ध लेखिका असून बालसाहित्यिका आहेत. त्यांनी अनेक साहित्य प्रकार लिहिलेले आहे. त्यामध्ये कथा, कादंबऱ्या, नाटके अशा अनेक बालसाहित्य लिहिलेलं असून कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे जवळजवळ 117 पुस्तके त्यांची प्रसिद्ध झालेली आहे. त्यानंतर 2005 पासून मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या. विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून त्यांना डिलीट म्हणजे डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यांसह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सन 2007 साली सांगली येथे भरलेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांचे अंतरंग अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या प्रसिद्ध असून आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी असे अनेक कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटकं, त्यानंतर जिपरी, बिट्टीच्या 12 बाता या बालकादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी अशा बालकथा, चिंगू चिंगम, 2 मित्र,
बंडू बॉक्सर ही बालनाटकेसुद्धा त्यांची प्रसिद्ध आहेत. असं विपुल लेखन या लेखिकेने केलेलं आहे डॉक्टर विजया वाड यांनी. यामध्ये खऱ्या अर्थाने आता लेखिकेचा परिचय मी तुम्हाला करून दिला डॉक्टर विजया वाड यांचा. त्या अगोदर शिक्षिका होत्या आणि साहित्यामध्ये त्यांचं प्रचंड मन रमल्यामुळे मी आता तुम्हाला त्यांच्या नाटकांची नावं सांगितली, कथांची नावं सांगितली, कथासंग्रहांची नावं सांगितली, बालनाटकांची नावं सांगितली. यामधून सहजगत्या तुमच्या लक्षात येऊ शकेल की अतिशय उत्तम दर्जाच्या प्रसिद्ध लेखिका आणि बालसाहित्यिका हे त्यांच्यासाठी वापरलेलं जे काही विशेषण आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्रामुख्याने यांच्या संदर्भाने 2 मुद्दे महत्त्वाचे अधोरेखित करावेसे वाटतात. त्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठी जो विश्वकोश आहे, म्हणजे विश्वकोश तयार करण्यासाठी जे मंडळ स्थापन झालेलं होतं, आत्तापर्यंत जवळजवळ मराठीमध्ये 20 विश्वकोश तयार झालेले आहेत. या विश्वकोशामध्ये तुम्हाला आम्हाला आवश्यक माहिती जी पाहिजे आहे किंवा जी गरजेची आहे अशी प्रत्येक माहिती त्यामध्ये आपल्याला सहजगत्या उपलब्ध होऊ शकते. साधारणपणे मी असं म्हणेन की जसं तुम्ही आंतरजालाच्या साहाय्याने, इंटरनेटच्या साहाय्याने सगळ्या प्रकारची माहिती मिळवतात ना, तशा पद्धतीने विश्वकोशाद्वारे सुद्धा या सगळ्या प्रकारचं ज्ञान तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकेल. म्हणजे थोडक्यात ज्ञानाचा खजिना म्हणजे विश्वकोश अशी व्याख्या आपण यामध्ये लक्षात घेतली तरी चालेल. स्वर आणि व्यंजन अपासून तर व्यंजन ज्ञपर्यंत सगळ्या अक्षरानुसार तयार होणारे शब्द आणि त्यांची व्यापक अशा प्रकारची माहिती आपल्याला विश्वकोशामध्ये बघायला मिळते. आणि डॉक्टर विजया वाड यांचं विशेष असं आहे की त्यांना जवळजवळ मराठी विश्वकोश जे मंडळ होतं ना, तर त्या मंडळाच्या 2005 पासून म्हणजे जवळजवळ 9 वर्ष अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलेलं आहे. म्हणजे अतिशय ज्ञानसंपन्न, गुणसंपन्न, त्या विषयामध्ये तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींनाच अशा प्रकारचा मान मिळू शकतो, अशा प्रकारचं पद मिळू शकतं. अशा पद्धतीने डॉक्टर विजया वाड यांचं या भाषेवरचं प्रगाढ असणारं ज्ञान तुमच्या लक्षात आलंच असेल. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी म्हणाले होते की अधोरेखित करावा असा वाटतो, तो म्हणजे 2007 साली सांगली या ठिकाणी जे बालकुमार साहित्य भरलेलं होतं साहित्य संमेलन, त्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद पण त्यांना मिळालेलं होतं. आता यामध्ये हा पाठ तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये टाकण्याचं कारण मी मगा तुम्हाला एक पहिला महत्त्वाचा मुद्दा असा सांगितला की प्रामुख्याने वाचन केल्याबरोबर आपल्याला तो भाग आकलन होतो का, हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. परंतु हा पाठ तुम्हाला अभ्यासासाठी दिलेला आहे, स्थूल वाचनात का होईना, यामध्ये प्रामुख्याने मी तर खरोखर असं म्हणेन की हा जो भाग आहे म्हणजे तुम्ही नशीबवान आहात की इयत्ता 10वीमध्येच तुम्हाला सगळ्या प्रकारच्या जवळजवळ बऱ्याच साहित्य प्रकारांची ओळख होऊ शकणार आहे. आणि मग आपण सुद्धा सहजगत्या लेखनाकडे वळू शकतो. आपल्याला सुद्धा असं सहजगत्या कळू शकेल की चरित्र प्रकार म्हणजे नेमका काय असतो, किंवा आत्मचरित्र प्रकार काय असतो, किंवा व्यक्तिरेखा म्हणजे काय, ललित निबंध म्हणजे काय, कथा म्हणजे काय, कादंबरी त्यांची वैशिष्ट्ये काय, ती लिहित असताना नेमके कोणकोणता काय भाग लक्षात घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने ही सगळी वैशिष्ट्ये जर तुमच्या लक्षात आली तर आपण सुद्धा उत्तम किंवा चांगल्या प्रकारचं लेखन सहजगत्या करू शकू. म्हणून मी मगा म्हणाले की इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आम्ही ज्यावेळेस मास्टर डिग्री घेत होतो म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स MA, त्यावेळेस आम्हाला या साहित्य प्रकारांची खऱ्या अर्थाने ओळख झाली. परंतु तुम्हाला मात्र इयत्ता 10वीमध्येच या सगळ्या प्रकारच्या साहित्यांची ओळख करून दिली जात आहे आणि तेही खास करून पाठाच्या आधारे. त्यामुळे तुम्हाला सहजगत्या आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या वाङ्मय प्रकारावर, साहित्य प्रकारावरती लेखन सहजगत्या करता येऊ शकतं. आता या पाठामध्ये नेमकं आपल्याला काय अभ्यासायचं आहे तो भाग आपण विचारात घेऊया. प्रामुख्याने कोणतंही क्षेत्र घेतलं तर या प्रत्येक क्षेत्रामध्ये बरीच अशी काही नावं असतात, म्हणजे वलयांकित म्हणा, हृदयांकित म्हणा, किंवा त्या क्षेत्रामध्ये, त्या भागामध्ये, त्या विषयामध्ये ते प्रसिद्ध असतात. त्यांना त्या बाबींची खूप माहिती असते. अशा पद्धतीने लेखिकेच्या संदर्भाने सांगायचं झालं तर काही नामे वलयांकित असतात, काही हृदयांकित असतात. म्हणजे फक्त आपल्या अवतीभोवती ह्या व्यक्तीने नेमकं काय केलेलं आहे, मग साहित्य क्षेत्र असू दे, शिक्षण क्षेत्र असू दे, किंवा अन्य कोणतंही, तर अशी वलय तयार होतात आणि ती व्यक्ती त्या दृष्टिकोनातून आपल्या लक्षात राहते. परंतु काही नावं हृदयांकित असतात, म्हणजे काय, मनापासून आपल्याला त्या व्यक्तीची या सगळ्या प्रकारचे जे काही गुण आहेत
ते गुण घ्यावेसे वाटतात, त्यांच्यामध्ये आंतरिक तसे गुण असतात, त्यामुळे आपल्या अंतरंगापर्यंत पोचतात. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्याला हृदयांकित व्यक्तिमत्व असं म्हणतात. म्हणजे काही व्यक्ती वलयांकित गटात मोडतात, काही हृदयांकित गटात मोडतात. पण गिरिजा कीर ह्या लेखिका मात्र अशा आहेत, बालसाहित्यिका मात्र अशा आहेत की त्या वलयांकित असूनही हृदयांकित आहे. म्हणजे काय तर त्यांनी सुंदर अशा प्रकारचे साहित्य लेखन केलेले. काय काय साहित्य लेखन केलेलं आहे, त्याचा गाभा नेमका काय आहे, इथपर्यंतची बाब आपल्याला जरी कळालेली असली तरी प्रत्यक्षामध्ये आपण ज्यावेळेस त्या पुस्तकाचं वाचन करणार, त्या साहित्याचं वाचन करणार, ते साहित्य आपल्या हृदयापर्यंत सहजगत्या पोचू शकतं. आपण त्यामध्ये म्हणजे आपल्याला त्यामध्ये आपलं काहीतरी शोधता येतं, सापडतं. अशा प्रकारचं जे साहित्य आहे ते साहित्य बालसाहित्यिका गिरिजा कीर यांनी लिहिलेलं आहे. त्याचं एक आगळंवेगळं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर त्यांच्या लिखाणाला किंवा लेखन प्रवासाला माणुसकीची किनार लाभलेली आहे. त्यांनी भरपूर लेखन केलेलं आहे. दैनिकांमध्ये दररोज प्रसिद्ध होणारं जे असतं त्याला दैनिक असं म्हणतात. मासिके म्हणजे महिन्याला प्रसिद्ध होणारं असेल किंवा नियतकालिका असतील, पुस्तके असतील, आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी यांच्या माध्यमातून सगळ्या प्रकारचं ज्ञान साहित्यातलं त्यांचं ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोचलं गेलेलं आहे. आणि म्हणून सहजगत्या त्यांच्या साहित्याने म्हणजेच त्यांनी लीलया सहजगत्या तुमच्या आमच्यापर्यंत संचार करण्याचं काम केलेलं आहे. उत्तम कथाकथन त्या करतात. कथाकथन हा एक वेगळ्या प्रकारचा साहित्य प्रकार आहे. कथा हा साहित्य प्रकार आहे, परंतु ती कथन करण्याची शैली, त्या कथन करण्याचं कौशल्य ज्याच्याकडे असेल ना, तर ती कथा जो श्रोता आहे, जो ऐकणार आहे, त्याच्या हुबेहूब मनपटलावरती ती उभी राहते. सचित्र अशा प्रकारचं सादरीकरण वक्त्याने केल्यानंतर श्रोत्यापर्यंत पोचताना तर अशा पद्धतीने सुंदर अशा प्रकारचं कथाकथन त्या करत असायच्या. आणि उत्तम कथाकथनाने मन जिंकणाऱ्या या लेखिका म्हणून आपल्या लक्षात राहिल्या पाहिजे. प्रस्तुत पाठामधून म्हणजे हा जो पाठ दिलेला या पाठातून गिरिजा कीर यांच्या साहित्याचा परिचय करून दिलेला आहे. पण हे साहित्य बालसाहित्य आहे, म्हणजे छोट्या छोट्या मुलांसाठी लिहिलेलं साहित्य आहे, बालकुमार साहित्य. तर यामध्ये नाटक आहे, चरित्र आहे, कथासंग्रह आहे. अशा बालसाहित्यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने आपल्याला ओळख करून दिलेली आहे. आता आपल्याला रसास्वाद म्हणजे काय हे पण माहिती असलं पाहिजे. नुसता शब्द ऐकून उपयोग नाही. तुम्ही खऱ्या अर्थाने मराठी विषयाबद्दल जर तुम्हाला आवड असेल किंवा मराठीचा खऱ्या अर्थाने आवडीने तुम्ही अभ्यास करत असाल, त्याच्यामध्ये जर तुम्हाला रस असेल, त्यामध्ये जर आवड निर्माण झालेली असेल, तर या मातृभाषेची सगळी माहिती किंवा अंतःकरणापर्यंत मनापर्यंत पोचण्यासाठी दिलेले जे नवरस आहे, ते त्या नवरसांचा स्थायी भाव हा आपण वाचलेला पद्यप्रकार असेल, चरित्र असेल, नाटक असेल, आणखीन काय भाग असेल वाङ्मयातला, तो आपल्याला सहजगत्या कळू शकतो. परंतु एखादी समजा काव्यपंक्ती दिलेली आहे किंवा एखाद्या चरित्रातला एखादा भाग दिलेला आहे, तो आपण वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये तशा प्रकारचा स्थायी भाव निर्माण होणं, म्हणजे मनापासून आपण त्याचा आस्वाद घेतो. रसास्वाद. आता रसास्वाद हा जो शब्द आहे ना, याला दुसरा शब्द आस्वाद म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आपल्या समोर ताट वाढून ठेवलेलं असतं, सुंदर सुंदर प्रकारचे पदार्थ आहेत, आपण मस्तपैकी जो आवडता पदार्थ आहे तो अगोदर खातो, त्याचा मस्त मनमुराद आस्वाद घेत असतो. तशा पद्धतीने साहित्याची पण तीच बाब आहे. एखादं साहित्य असं उत्तम पद्धतीचं असतं, उत्तम रीतीने लिहिलेलं असतं की ते ज्यावेळेस आपण वाचतो ना, त्यावेळेस आपण मनापासून वाचतो आणि ते आपल्या अंतरंगापर्यंत पोचतो, म्हणजेच आपण त्याचा रसास्वाद घेत असतो. म्हणजे प्रामुख्याने बघा, कधीकधी आपण नाटक बघतो, सिनेमा बघतो, टी व्हीवरचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण बघत असतो, गाणी ऐकत असतो. या सगळ्या प्रकारच्या कलाकृती ज्या आहेत ना, या कलाकृतींना आपण जेव्हा मनमुराद दाद देतो, एखाद्या वेळेस बघा, एखादी मालिका चालू असते, आपण टी व्हीसमोर ती मालिका बघत बसतो आणि आपण म्हणतो की नाही बरं झालं, याला असंच व्हायला पाहिजे होतं, असंच आहे, तो काही चांगला वृत्तीचा नाही, त्याला अशा पद्धतीने शिक्षा व्हायलाच पाहिजे होती. वास्तविक तुम्हाला हे माहिती असतं की हे काय आहे, कलाकार आहे आणि कलाकार ही कला सादर करत आहे. प्रत्यक्षामध्ये वास्तवामध्ये ते खरोखर नाही आहे, परंतु जरी समाजातलं चित्रण त्याच्यामध्ये दिसत असलं तरी पण आपण त्याच्यात इतकं त्याच्या अंतर्मनामध्ये शिरतो आणि आपल्या अंतर्मनामध्ये ते सगळं काही घेत असतो ना, त्यामुळे आपल्याला ते खरंच वाटतं ना, आपण चिडतो, कधीकधी आनंदाची गोष्ट असेल तर हसतो, पण कधीकधी मनासारखं झालं तर टाळ्या पण वाजवतो. एवढं आपण त्या कलाकृतीमध्ये रंगून जातो, गुंगून जातो. म्हणजेच काय तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अशा काही कलाकृती टी व्हीवरती किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सादर होतात ना,
आपण ज्यावेळेस बघत असतो ना त्यावेळेस आपण असा आनंद किंवा दुःख काय असेल तो भाव रस मागा मी म्हणाले तो आपण जेव्हा व्यक्त करतो ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण त्याच्यामध्ये रमून गेलो असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच आपण त्याचा काय घेतलेला आहे, आस्वाद घेतलेला आहे, रसास्वाद घेतलेला आहे. हा भाग आपल्या लक्षात आला पाहिजे. आता म्हणजे आपण एखादा समजा सिनेमा बघून आलो तरी पण आपण म्हणतो वा काय छान सिनेमा होता. एखाद्याला शास्त्रीय संगीताची आवड असेल, त्यावर आधारित तो सिनेमा असेल तर तो म्हणतो नक्कीच तुम्ही तो सिनेमा बघा. बापरे काय शास्त्रीय संगीताबद्दल त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची ख्याती वर्णिलेली आहे किंवा आम्ही प्रत्यक्ष ते शास्त्रीय संगीत अनुभवलं, ऐकलं हे ते सांगत असतात. थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण समरस होणं आणि काही कलाकृतींमधला आस्वाद घेतो. आपले त्यावेळचे सगळे कथन किंवा आपले त्यावेळचे सगळ्या प्रकारचे जे काही आपल्यामध्ये निर्माण होणारे जे भाव असतात ते त्याला अनुरूप असतात. अशा पद्धतीने आपण वाङ्मयाचा म्हणजे साहित्याचा विचार करणार आहोत. मग वाङ्मय म्हणजे काय, साहित्य म्हणजे काय, तर मी मागे सांगितलेले की कथा कादंबरी जर असेल अशा वेळी कथानक कसे आहे, ते प्रत्यक्ष जीवनाला अनुसरून आहे का, प्रसंगाची रचना कशी केलेली आहे, त्यामध्ये प्रसंग उत्सुकता वाढवणारे आहेत का, व्यक्तिरेखांचा कल्पिलेला स्वभाव आणि त्यांचे प्रत्यक्ष वागणे हे जुळणारे आहे का, लेखकांची वर्णनशैली त्यांची भाषाशैली वाचनीय आहे का, हे सर्व आपल्याला पाहता येतं. म्हणजे कविता असेल तर कवितेतून कवी कोणता भाव व्यक्त करत आहे, त्याला अनुसरून ती भाषा आहे का, ते आपल्यापर्यंत पोचत आहे का, त्यामध्ये वापरलेले अलंकार प्रतिमा प्रतीके योग्य आहेत काय, अनुभव उत्कटतेने व्यक्त झालेले आहे का, हे सुद्धा रसास्वादामध्ये बघितले जाते. म्हणजेच थोडक्यात काय, कथा कादंबरी किंवा नाटक असा कोणताही वाङ्मय प्रकार असो त्यातून कोणता संदेश व्यक्त होतो, कोणती मूल्ये प्रकट होतात, त्या वाङ्मयाचा वाचकाच्या मनावर कोणता परिणाम होतो, या प्रश्नांच्या अनुषंगाने केलेला विचार रसास्वादामध्ये येतो. म्हणजेच थोडक्यात काय, तर आपण रसास्वाद घेतो तेव्हा मग मी जे बोलले ते सगळे प्रश्न स्पष्टपणे आपण विचारत नाही, परंतु या प्रश्नांची उत्तरं घेतच आपण त्याचा रसास्वाद घेत असतो. म्हणजेच काय, आपल्या मनामध्ये तो भाव निर्माण होतो. म्हणजेच कळत नकळत स्पष्टपणे अस्पष्टपणे आपल्या मनामध्ये हे प्रश्न असतातच. हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. आता यामध्ये सगळ्यात सुरुवातीला विजया वाड यांनी असं सांगितलेलं आहे की आपल्याला एखादी गोष्ट आवडते, एखादी गोष्ट आवडत नाही. आपण पटकन म्हणतो ही गोष्ट मला आवडली आणि ही गोष्ट मला आवडली नाही, परंतु जेव्हा ती आवडते तर ती का आवडली त्याचं पटकन कारण सांगतो, म्हणजे गुण सांगतो. एखादी गोष्ट जर आवडली नाही तर पटकन आपण त्याच्या दोषांचं विवेचन करतो, करायला पण पाहिजे. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने रसास्वाद घेतात ना, तुम्ही जेव्हा बोलतात ना ही गोष्ट मला आवडली, ही मालिका मला आवडली, हे पुस्तक मला आवडलं, हा सिनेमा मला आवडला म्हणजे काय, तर तुम्हाला त्यातले चांगले काही जे गुण आहेत हे गुण तुम्हाला कळाले, त्याचा अनुभव तुम्ही घेतला आणि मग तुम्ही ते सहकारण सांगू शकता. पण एखादी गोष्ट जर आवडली नाही तर त्याचं विश्लेषण किंवा त्याच्या दोषांचं विवेचन हे सुद्धा तुम्हाला करता यायला हवं. एक उदाहरणार्थ बघा, एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं, मग त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या ह्या तुम्हाला मांडता आल्या पाहिजे. हे जेव्हा तुम्ही मांडाल ना त्यावेळेस त्याचा तुम्ही रसास्वाद घेतला असं म्हणता येणार आहे. एखादी गोष्ट आवडण्याची किंवा न आवडण्याची चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण करणं म्हणजे समीक्षा होय. थोडक्यात मी तुम्हाला सांगितली ही गोष्ट आवडली का, ही आवडली नाही तर का, अशी कारणं आपण जेव्हा सांगतो ना त्याला एक प्रकारे समीक्षण करणं असं पण म्हणतात ते. पण आता तुम्हाला समीक्षा म्हणजे थोडीशी काठिण्य पातळी समीक्षा शब्दाची अधिक आहे असं मला वाटतं, म्हणून रसास्वाद हा शब्द त्या दृष्टीने जरा सोपा आहे. म्हणून बघा, तुम्ही एखाद्या साहित्यकृतीचा जेव्हा रसास्वाद घ्याल ना तेव्हा त्याचा आस्वाद घेताना कोणकोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. आता आपण टप्प्याटप्प्याने एका मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता आहे. लक्षात घ्या, तुमचं पुस्तक डोळ्यासमोर असेल, पान नंबर 16वरती 1 ते 8 मुद्दे दिलेले आहे. त्यामध्ये वाङ्मय प्रकार हा शब्द जर पाहिला तर काही मुलं वाचताना वाङ्मय प्रकार असतात, ते अनुनासिक आहे. अनुनासिक म्हणजे काय, ज्या व्यंजनाचा उच्चार हा नाकातून होत आहे ते अनुनासिक येतं. मग न नळाचं असेल, न बाणाचं असेल, म मळ्याचं असेल किंवा आता वाङ्मयामधला न असेल
नयमधला य असेल, अशा पद्धतीने ज्या व्यंजनांचा उच्चार, व्यंजन म्हणण्यापेक्षा त्याला अनुनासिकच म्हणतात, नाकातून उच्चार होणारे जे असतात त्याला अनुनासिक म्हणतात. तर या वाङ्मय शब्दामध्ये वाङ्मय कधीच म्हणायचं नाही, वाङ्मय हा उच्चार आहे, हे मित्रांनो लक्षात घेतलं पाहिजे. पण आता वाङ्मय म्हणजे नेमकं काय? वाङ्मय म्हणजे साहित्य. साहित्य म्हणजे काय? हे प्रयोगाचं साहित्य आहे काय? तर नाही, हे लेखन, भाषेच्या लेखनाचं साहित्य. मग लेखन प्रकार म्हणूया मग कोणते? तर बघा, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, लघुनिबंध, एकांकिका, हे सगळे जे वाङ्मय प्रकार आहेत, या वाङ्मय प्रकाराची वैशिष्ट्ये आपल्याला जेव्हा माहिती असतील. आता कथा जरी म्हटलं ना, तर कथा काही एकच प्रकारच्या नसतात. ऐतिहासिक कथा असतात, त्यानंतर सामाजिक कथा असतात, रूपक कथा असतात, ग्रामीण कथा असतात, दलित कथा असतात. ह्या कथांची जी काही वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये आहे, दंतकथा असतात. अशा पद्धतीने इसापनीतीतल्या वेगवेगळ्या कथा, अशा अनेक कथांचे प्रकार आहेत. त्या कथांची वैशिष्ट्ये वेगळी असतात. मग आपल्याला हा वाङ्मय प्रकार कोणता आहे? पुस्तक, तुम्ही जे एखादं पुस्तक वाचायला घेतलं तर त्या पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता आहे आणि त्या वैशिष्ट्यानुसार ते लिहिलं गेलं आहे काय? ती सगळी वैशिष्ट्ये त्याला लागू आहे काय? समजा एखादी कादंबरी आहे, त्या कादंबरीचा नायक घेतलेला आहे आणि या नायकाचे स्वभावविषयी सांगत सांगत पुन्हा त्या कादंबरीचं जो काही गाभा आहे, अंतर्गाभा, त्याला ह्या पात्रांच्या पात्राला अनुरूप तो गाभा आला आहे का, किंवा गाभ्याला अनुरूप ती पात्र आली का, हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि ही कादंबरी लिहिण्यामागचं एकमेव उद्दिष्ट काय, ते साध्य झालं का पूर्ण वाचून झाल्यानंतर? तर हाही भाग म्हणजे आपलंही, आपण ज्यावेळेस वर्तमान काळामध्ये जेव्हा जगतो, आपल्याला आलेले जे काही अनुभव असतात, त्या अनुभवानुसार समजा ते पुस्तक असेल आणि आपण जसजसं वाचत जातो तसतसं त्यामध्ये आपल्याला आपलं काही जे सापडत असेल आणि खरोखर त्याची सांगड त्याच्याशी बसत असेल, तर तो साहित्य प्रकार उत्कृष्ट मानला जातो. जसं मी आता सांगितलं, कादंबरीची वैशिष्ट्ये वेगळे असणारे, कथेची वैशिष्ट्ये वेगळे असणारे, किंवा एकांकिका म्हणजे एकच अंक असतो. नाटकासारखाच तो प्रकार, पण अंक एक, पात्र कमी. नाटकामध्ये अंक अनेक, पात्र अनेक असतात. कथा छोटीशी असणारी एखादी, म्हणजे छोटी म्हणजे खूप छोटी नसते, काही कथा मोठ्या असतात, काही कथा छोट्याही असतात. आणि या अनुषंगाने आपल्याला त्या एका कथेमधून वेगळा सुंदर अशा प्रकारचा काही संदेश आपल्याला ऐकायला मिळत असतो. अशा पद्धतीने त्या पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आता आत्मचरित्र म्हणजे काय? तर स्वतःच्या जीवनामध्ये घडलेल्या ज्या काही घटना आहेत, सगळ्या नाही, परंतु घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटना कालाक्रमानुसार लिहिणं, त्याची नोंद त्याच्यामध्ये असणं, याला आत्मचरित्र हा प्रकार म्हणतात. चरित्र म्हणजे काय? एका व्यक्तीने दुसऱ्याच्या जीवनावर लिहिलेलं साहित्य. आणि आत्मचरित्र काय? आत्मचरित्र म्हणजे काय? स्वतःच्या जीवनावर लिहिलेलं साहित्य. चरित्र म्हणजे काय? एकाने दुसऱ्याच्या जीवनावर लिहिलेलं साहित्य. अशा पद्धतीने हे जे काही प्रकार आहेत साहित्याचे, हे साहित्याचे प्रकार म्हणजेच वाङ्मय प्रकार कोणता आहे हा आपल्याला ओळखता आला पाहिजे. पुस्तकातली जी व्यक्तिरेखा आहे, म्हणजे तुम्ही जे पुस्तक वाचत आहात त्या पुस्तकातली व्यक्तिरेखा आणि त्याच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष, हे पण आपल्याला जाणवले पाहिजे. मुख्य व्यक्तिरेखा कोणती आहे आणि त्याला स्वभावाला भारून टाकणारे विशेष कोणते आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आता उदाहरणार्थ आपण एक साधं सोपं उदाहरण घेऊया. नटसम्राट पुस्तक आहे. या नटसम्राट पुस्तकामध्ये अनेक व्यक्तिरेखा आहे. अप्पा बेलवलकर आहे, कावेरी आहे, त्यांचे मुलगा मुलगी आहे, सून आहे किंवा जावई आहेत, नातवंड आहेत. हे प्रत्येक जी स्वभाव दिलेला आहे ना, व्यक्तिरेखा दिलेल्या ना, ह्या सगळ्या व्यक्तिरेखा जर तुम्ही पुस्तक वाचलं किंवा त्याच्यावर आधारित आता एक सिनेमा तयार झालेला आहे नटसम्राट, तो जरी तुम्ही बघितला तरीसुद्धा त्या व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे जे विशेष आहेत ते विशेष पण आपल्याला भावले पाहिजे. जसे त्या नटसम्राटमध्ये भावतात तशा पद्धतीने व्यक्तिरेखा सहजपणे फुलत गेल्या पाहिजे. म्हणजे आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा रसास्वाद घेत असतो त्यावेळेस जे काही पुस्तक आहे लिहित असतो ना, आस्वाद घेतो तेव्हा किंवा लिहितो तेव्हासुद्धा, तर त्याच्यामध्ये ते बारकावे कृत्रिम त्याने टिपलेले आहे का सहजपणे फुललेलं आहे याचं आपल्याला निरीक्षण करता आलं पाहिजे. शक्यतो आपण जेव्हा वाङ्मय लिहितो तेव्हा ते जे काही बारकावे आहेत ते सहजपणे किंवा त्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या सहजपणे फुलल्या पाहिजे. कृत्रिमता बहुतेक त्यामध्ये नसावी.
कथानक आकर्षक असलं पाहिजे, उत्कंठावर्धक आहे का हे पण आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे आकर्षक आणि उत्कंठावर्धक म्हणजे काय, एक भाग झालेला आहे तर पुढे काय घडणार. तुम्ही बघा, मालिका तुम्ही बघतात ना, तर आज एखादा, आणि हे जे दिग्दर्शक असतात ना, ते प्रत्यक्षामध्ये जी मालिका आहे त्या मालिकेचा शेवटच असा करतात की लगेच आपल्याला उत्कंठा वाटते की आता उद्या काय असणार. म्हणून आपण नक्कीच झाली वेळ, ती मालिका सुरू होण्याची वेळ झाली, आपण लगेच टी व्हीसमोर जाऊन बसतो. असलेल्या वाहिनीवर म्हणजे चॅनलवरती आपण लगेच तो कार्यक्रम पाहायला सुरुवात करतो. तसं पुस्तकाचं आहे. थोडा एखादा भाग झाल्यानंतर पुढे नेमकं काय असेल, उत्कंठा अशी वाढली पाहिजे की मी म्हणेल एक पुस्तक हातात घेतल्यानंतर ते संपेपर्यंत कधीकधी काही वाचक, काही रसिक असे असतात ना, ते पुस्तक बंद करत नाही आणि बाकीच्या गोष्टी करत नाही, म्हणजे इतके एकाग्र होतात आणि वाचतात. अशा पद्धतीने कथानक आकर्षक आणि उत्कंठावर्धक आहे का, हा पण भाग कोणत्या कलाकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, समजा काव्यसंग्रह असेल तर काव्यसंग्रहामध्ये प्रत्येक ओळीमध्ये भावसौंदर्य असतं, विचारसौंदर्य असतं आणि अर्थसौंदर्य असतं. म्हणजे यामध्ये कवीला कोणता भाव सांगायचा आहे, कोणता अर्थ द्यायचा आहे, कोणता विचार आपल्यापर्यंत पोचवायचा आहे, अशा सगळ्या बाबी त्यामध्ये आल्या पाहिजे. नाहीतर मग फक्त कविता लिहायची म्हणून लिहिली. आधुनिक म्हणजे खरं तर काव्याचे अनेक प्रकार आहे. संतकाव्य, पंतकाव्य, तंतकाव्य, आधुनिक काव्य. तर आता आधुनिक काव्यामध्ये जे आता अलीकडे जे कवी कविता करायला लागलेले आहेत, ते हे सगळ्या प्रकारची वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्यांनी त्या कविता केल्या पाहिजे. म्हणजे जेणेकरून वाचकांनासुद्धा सहजगत्या त्या कवितेचा आस्वाद घेता येईल, रसास्वाद घेता येईल. म्हणजे त्यामध्ये भावही व्यक्त झाला पाहिजे, विचारही व्यक्त झाला पाहिजे, अर्थ पण व्यक्त झाला पाहिजे. अशा पद्धतीने रसास्वाद घेताना हा पण मुद्दा कवितेच्या संदर्भाने लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर लेखकाची भाषाशैली कशी आहे. बघा, सहजगत्या वाचत असताना आपल्या डोळ्यासमोर जर चित्र उभं राहिलं ना, ती भाषाशैली अतिशय उत्तम असते. सचित्र भाषाशैली मी नेहमी म्हणत असते. अशी भाषाशैली ज्यांची आहे, तो जो वाचक आहे, तो वाचक ते साहित्य वाचताना कधीच कंटाळत नाही. त्याच्या डोळ्यासमोर उभे ते चित्र राहत असल्यामुळे तो सहजगत्या उत्कंठा वाढून आणि तो पुढचा भाग सहजगत्या वाचत जात असतो. म्हणजे भाषाशैली लेखकाची उत्तम असणं गरजेचं आहे. पुस्तकाची सुरुवात असेल किंवा शेवट असेल, हा पण आकर्षक असला पाहिजे. आता पुस्तक वाचायला घ्यायचं आहे, पण सुरुवातीलाच तुम्ही समजा कथासंग्रह आहे, एखाद्या कथेची सुरुवात केली आणि तुम्हाला त्यातला काहीच आकलनच झालं नाही, बोधच झाला नाही, मग आपण म्हणतो काही एवढं खास वाटत नाही, देतो ठेवून. पण सुरुवातही आकर्षक पाहिजे, शेवट पण आकर्षक असला पाहिजे. अशा जसं निबंध लिहिताना तुम्ही करतात ना, तशा पद्धतीने कोणत्याही पुस्तकाचा आस्वाद जर घ्यायचा असेल तर तो घेताना हाही मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि पुस्तकामधून मिळणारं जे चिरंतन मूल्य आहे, संदेश आहे, उपदेश आहे, तसेच कथानक आणि त्यातील आशय आणि कथानकाचा विषय, हा सगळा भाग आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. या सगळ्यांचा मी आता जो मुद्दा सांगितला ना तुम्हाला, चिरंतन मूल्य असेल, संदेश असेल, उपदेश असेल, त्यातला कथानक असेल, त्यातला आशय असेल, या सगळ्यांचा माणसाच्या मनावरती एकत्रित परिणाम होतो का, हा पण भाग आपल्याला त्यामध्ये बघता आला पाहिजे. तर एखादी गोष्ट म्हणजे काय, पुस्तक आवडलं की नाही, कथा आवडली की नाही, हा चरित्र प्रकार आवडला की नाही, ही व्यक्तिरेखा आवडली की नाही, हा ललित निबंध आवडला की नाही, वगैरे वगैरे, किंवा कविता, या संदर्भाने आता मी जे तुम्हाला मुद्दे सांगितलेले आहे, ते ज्यावेळेस आपण लक्षात घेऊ किंवा घेतलेच पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या कलाकृतीचा आपण आस्वाद घेतला असं म्हणता येणार आहे. आता यामध्ये पाठामध्ये लेखिकेने आपलं पाठाचं शीर्षक जर आपण विचारात घेतलं तर त्याला नाव दिलेलं आहे बालसाहित्यिका गिरिजा कीर. मग आता त्यांनी आपल्याला ह्या चौकटीमध्ये जे मुद्दे सांगितले त्यानुसार लेखिका गिरिजा कीर यांनी लिहिलेलं जे साहित्य आहे, ते साहित्य आहे का याची अनुभूती आपल्याला यावी, त्यासाठी लेखिका विजया वाड यांनी आपल्याला काही साहित्य प्रकार, गिरिजा कीरांचे काही साहित्य प्रकार जे आहेत ना, ते आपल्याला या ठिकाणी उदाहरणादाखल दिलेले आहेत. तर त्यामध्ये आपल्याला त्याबाबतची आता माहिती घ्यायची आहे किंवा त्यानुसारची माहिती आपल्याला समजावून घ्यायची. बघा, आता ह्या गिरिजा कीरांचं जे साहित्य आहे हे विपुल साहित्य आहे आणि त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की एखादा जो लेखक आहे, एखादा जो साहित्यिक आहे ना, तो जेव्हा काही साहित्य लिहायला घेतो, त्याचं साहित्य भरपूर होतं ना, तर कधीकधी त्याच्या साहित्यात असा एक दोष आढळतो. कोणता?
तर पात्रही जवळजवळ तीच येतात. पात्रांचे स्वभाव विशेषसुद्धा एका साहित्यात चरित्रात जे असेल तेच पुन्हा एखाद्या ललित लेखात असेल, एखादं पुन्हा नाटकामध्ये तसाच काही प्रसंग असेल असं येतं. म्हणजे सदोषता आढळते. म्हणजे काय, एका पुस्तकात जे असेल तेच काही मुद्दे दुसऱ्या पुस्तकात असतात, दुसऱ्या साहित्यात पाहायला मिळतात. परंतु गिरिजाबाईंच्या लेखनामध्ये मात्र तोचपणा हा जो दोष आहे ना, हा आढळत नाही, म्हणण्यापेक्षा अभावाने आढळतो क्वचित. हे त्यांचं सगळ्यात मोठं यश आहे. त्यांची नाटुकली जर तुम्ही कधी वाचली तर असं लक्षात येईल, या छोट्या छोट्या ज्या नाटुकल्या आहेत ना, याच्यामध्ये चमत्कार आपल्याला अभ्यासायला मिळतात. जशा परीच्या कथा, अद्भुतरम्य कथा आपण ज्याला म्हणतो. चमत्कार, अद्भुतरम्यता या ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी आपल्याला त्या छोट्या छोट्या नाटुकल्यांमध्ये पाहायला मिळतात. आपल्याला असं वाटतं की बघा ना, काय चमत्कार दाखवलेला आहे. चॉकलेटचा बंगला बांधला, त्यात त्या पऱ्या राहत होत्या, मग एक परी पळाली, उडाली. काय असेल वर्णन आपल्याला तात्पुरतं खूप आनंद देतो, चित्र उभं राहतं. पण गिरिजा किरणच्या साहित्यामध्ये मात्र या सगळ्या गोष्टींपेक्षा दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये उमटवलेले आहे. आणि ते सुद्धा बालकांच्या विश्वातले प्रश्न उमटवलेले आहेत. शक्यतो छोट्या मुलांच्या मन काय असतं, भावना काय असतात, त्यांना काय हवं असतं, याचा विचार शक्यतो मोठी माणसं करत नाही. इथं तर लेखिकेने त्यांचा विचार तर केलाच आहे, पण ते सगळं साहित्यामध्ये उतरवलेलं आहे. हे गिरिजा किरणचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहेत. म्हणून त्याचं आपल्याला एक उदाहरण घेऊया, ते म्हणजे बालनाटिका. त्यांनी लिहिलेला पहिला साहित्य प्रकार आहे बालनाटिका. छोट्या छोट्या वयांच्या मुलासाठी, म्हणजे 9 ते 12 वयांच्या मुलांसाठी वेगळ्या बालनाटिका, आणि 8 वर्ष वयापर्यंतच्या मुलांसाठी वेगळ्या नाटिका. अशा बालनाटिका त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांच्या काही बालनाटिकांची नावं आहे इटुकली पिटुकली नाटुकली. या संचामध्ये बघा, आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले. या बालनाटिका 9 ते 12 वयोगटासाठी त्यांनी दिलेल्या आहे किंवा लिहिलेल्या आहे. आणि अजून त्यांच्यापेक्षा छोटी जी मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या नाटिका लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार अशा. तर या बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे जे विशेष आहेत ना, हे विशेष अतिशय महत्त्वाचे विशेष आहेत. कारण हा प्रांत, म्हणजे या मुलांचं वय जर तुम्ही विचारात घेतलं तर शक्यतो पूर्णपणे दुर्लक्षित झालेला असतो. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षरे विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची बालनाटके साथ देत असतात. म्हणजे साधारणतः प्रकल्प म्हणून तयार करून घेणारा पुण्याच्या रजनी परांजपेंचा एक म्हणजे प्रकल्पच आहे असं म्हणूया. पण त्यांच्या या प्रकल्पाला अनुरूप अशा प्रकारचं काम गिरिजाबाईंनी केलेलं आहे. तर यामध्ये डॉक्टर विजया वाड यांनी असं सांगितलेलं आहे की एक बालनाटिका त्यांना खूप आवडली आणि तिचं नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. बालनाटिकेचं नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. आता या नाटिकेमध्ये, म्हणजे लेखिकेने स्वतः वाचली, मग या नाटिकेमध्ये नेमकं काय वर्णन आहे तर त्या असं सांगतात की सुजाता आणि सदानंद या दोघांच्या घरामध्ये घडणारी ही गोष्ट आहे. आता काय झालं, यांच्या घरातली मोठी माणसं बाहेर गेली आणि अशावेळी घरामध्ये छोटी छोटी मुलं असतात. ही सगळी छोटी मुलं महत्त्वाचा काहीतरी विचारविनिमय करत असतात. मग ह्या लहान लहान मुलांसाठी कोणता प्रश्न असा महत्त्वाचा असतो, जवळचा असतो किंवा निकडीचा असतो, तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग म्हणजे अधिकार, हुकुमवाणी त्यांना सहनच होत नाही. पण सांगणार बिचारी कोणाला? मोठ्यांनी सांगितलेलं ते काम ऐकायचं, मोठ्यांनी सांगितलेली ती आज्ञा पाळायची. आणि जर छोटे बोलायला गेले त्यांना तर ते आई वडील बाबा कोण घरात असतील, आजी आजोबा, आणखी शेजारी पाजारी दुसरे, ते पण म्हणतात तू लहान आहे ना, कळत नाही, गप्प बस, असं म्हणतात. आणि म्हणून ह्या बिचाऱ्या छोट्या छोट्या मुलांना आई बाबा घराच्या बाहेर गेल्यानंतर किंवा मोठी माणसं घराच्या बाहेर गेल्यानंतर त्यांच्या मनाला पडलेले जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न कुणाला सांगणार? मग सर्वांना वाटतं की आपण असं करू, घरातल्या मुलांना वाटतं आपण असं करू, आपल्या तक्रारींचा पाढा आपण वाचू. पाढा वाचणे म्हणजे काय, एकाच वेळी
एका मागोमाग एक अशा अनेक गोष्टी म्हणजे चुका, तक्रारी, अपराध, गुन्हे लक्षात आणून देणे. तर अशा पद्धतीने आपण काय करूया, आपल्या तक्रारींचा पाढा वाचू, त्याच्यासाठी एक अर्ज करू. अर्ज, आणि हा अर्ज चक्क हे मुलं बाप्पापुढे ठेवणार आहे. आता मी काय सांगत आहे माहिती तुम्हाला, त्यांची म्हणजे गिरिजा किरणची एक बालनाटिका सांगू राहिले. तिचं नाव सांगितलं एक अर्ज आहे बाप्पा, म्हणजे बाप्पासाठी अर्ज केलेला आहे. कोणी केला? सुजाता आणि सदानंद यांनी, ह्या दोघांनी पण, आणि यांच्या घरामध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या मुलांनी, यांच्या घरात असणाऱ्या छोट्या छोट्या मुलांनी. मग त्यांनी काय केलं, तक्रारी कोणाकडे सांगायची, मोठे माणसं तर आपलं ऐकत नाही, म्हणून बाप्पासाठीच एक अर्ज लिहिलेला आहे. आता काय काय छान छान तक्रारी मांडलेल्या अर्जामध्ये. आणि हा अर्ज चक्क त्यांनी बाप्पापुढे ठेवायचं ठरवलेलं आहे. त्यांना माहिती आहे की देव नक्की आपल्याला प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते त्यांचं सामुदायिक अर्जलेखन. मग त्यांनी प्रत्येकाने तक्रार मांडलेली. तर त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या छोट्या मुलांमध्ये एकीने सांगितलेलं आहे की आईची शिफॉनची साडी नेसायला मला मिळालीच पाहिजे. आता शिफॉन हा जो प्रकार आहे हा अत्यंत तलम नाजूक धाग्याने विणलेली, वजनाला हलकी असणारी ही साडी आहे. रेशमाची साडी म्हणून त्याला. रेशीम मऊ असतं, वजनाने हलकी असणारी, तलम असणारी, मऊ असणारं असं जे कापड आहे, अशा धागा आहे ना, या धाग्यापासून तयार केलेली जी साडी आहे तिला शिफॉन साडी म्हणतात. म्हणून त्या घरातल्या त्या मुलीने सांगितलं की, म्हणजे प्रत्येकाने काय केलेलं, त्या अर्जामध्ये प्रत्येकाची तक्रार मांडलेली, मला आईची शिफॉनची साडी नेसायला मिळाली पाहिजे. एकाने तक्रार मांडलेली, बर्फ का गोला खाण्याची आजादी पाहिजे, स्वातंत्र्य. आई नेहमी म्हणते बघा, रस्त्याने जाणारे येणारे जे लोक असतात ना, ते बर्फाचे गोळे विकतात बघा, त्याला कलर वगैरे टाकतात, त्याच्यात थोडासा गोडवा असतो. असा बर्फाचा गोळा मला खाण्यासाठी स्वातंत्र्य पाहिजे. आता रस्त्याने तो मनुष्य जेव्हा बर्फाची गोळी विकण्यासाठी आणतो ना, त्यावेळेस मुलांनी जर मागितलं, आई म्हणते शांत बस, सर्दी होईल, बर्फ खाऊ नये, चांगला नसतो, अशी बोलत असते. आणि याला तर बर्फाचा गोळा खावाच वाटतो. म्हणून दुसरी तक्रार त्या अर्जात काय, बर्फ का गोला खाण्याची आजादी पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे. अजून एक तक्रार होती, भेळ खायला मिळालीच पाहिजे. भेळसुद्धा मागत असेल, मिळत नसेल, म्हणजे जे ज्यावेळेस हवं ना ते न मिळाल्यामुळे मधू, त्यानंतर भाऊ, त्यानंतर विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात, असे एकमेकांशी कशी भांडतात, त्या प्रसंगामध्ये गंमत आलेली आहे. म्हणजे ही नाटिका कशी सांगितलेली, एकाने गणपती व्हायचं आणि एकाने तक्रारींचा अर्ज द्यायचा आहे. अशा पद्धतीने हे मित्रमंडळीच बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकाशी भांडतात. नाही माझा अर्ज द्यायचा आहे, मला माझी इच्छा पूर्ण करून घ्यायची बाप्पाकडून. दुसरा म्हणतो मला अर्ज द्यायचा आहे, अर्थात ते सामुदायिक अर्जलेखन आहे, परंतु माझीच इच्छा पूर्ण होईल, असं प्रत्येकजण बोलत आहे. म्हणजे भांडण होत आहे आणि त्या प्रसंगामध्ये गंमत आलेली आहे. खरोखरच आता आपण जर विचार केला तर आपण म्हणू की काय साधी गोष्ट आहे, छोटी मुलं हेच मागणार. पण तरीसुद्धा यांच्या मनातल्या भावना ह्या लेखिकेने जाणलेल्या आहे. आणि या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभलेले खऱ्या अर्थाने. तर मनाच्या खिडक्या उघडणे म्हणजे काय, नवी दृष्टी मिळणं. या मुलांच्या मनामध्ये ज्या काही भावना आहे, या भावना दुसऱ्यांपुढं मांडलेल्या आहे, मनाच्या खिडक्या उघडलेल्या आहे, ते कौशल्य त्या नाटिकेला लाभलेले आहे. छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ना, ते खऱ्या अर्थाने गिरिजा कीर यांच्या नाटकामध्ये प्रभावीपणे दिसतात. म्हणजेच काय, मोजक्या पात्रांमधून जिवंत दृश्य साकार करणे, पात्र कमी घ्यायची पण त्याच्यामध्ये जिवंत दृश्य साकार करणे आणि छोट्या छोट्या बालप्रेक्षकांची मनं जिंकायची ही अवघड बाब असते. पण गिरिजा कीर यांनी सहजगत्या या छोट्या छोट्या मुलांची मनं ही लीलया म्हणजे सहजतेने पेललेली आहे. आता बघा मित्रांनो, आता आपण पहिला साहित्य प्रकार पाहिला. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता. आत्ताच आपण जो साहित्य प्रकार पाहिला तो बालनाटिका आहे. मग बालनाटिकेचा हा जो वाङ्मय प्रकार आहे, या वाङ्मय प्रकारातल्या व्यक्तिरेखा आहे ते मुलं मधू, भाऊ, विनया आणि असणारे सुजाता, सदानंद. मग त्यांनी सांगितलं स्वभावाला भारावून टाकणारे विशेष आहे का आहेत. आपण पाहिलं की आता शिफॉनची साडी नेसायला मिळाली पाहिजे, छोटी मुलगी म्हणणारच आहे.
बर्फाचा गोळा खायला मिळाला पाहिजे म्हणणारच आहे, भेळ खायला. आता साध्या गोष्टी आहे, याच्यासाठी भांडण्याची गरज नाही, बापापुढे एवढं अर्ज टाकण्याची गरज नाही. पण छोट्या मुलांना जे हवं असतं ना, ती गंमत या प्रसंगामध्ये लेखिकेने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि उत्कंठा वाढवणारी बघा, बरं आता काय अर्ज करणार आहे, काय मागणी मागणार आहे आणि मागणी मान्य होणार आहे की नाही. आणि भाषाशैली कशी आहे, सचित्र भाषाशैली आहे, सुरुवातही छान आहे, शेवट पण छान आहे. अशा पद्धतीने गिरिजा किरणचं हे जे पहिलं साहित्य आहे ते म्हणजे कोणतं आहे, तर बालनाटिका. छोट्या वयातल्या मुलांनी ही वाचली तरी त्यांना त्यामध्ये आनंद मिळणार आहे. अशा पद्धतीने बालप्रेक्षकांची मने जिंकण्याची अवघड बाब ही गिरिजाबाई लीलया पेलतात, सहजगत्या त्यांना ते शक्य होतं. आता जसं बालांसाठी किंवा बालकांसाठी बालनाटिका लिहिल्यात ना, तसं त्यांनी अन्य साहित्यकृतीसुद्धा लिहिलेल्या आहेत. मग अशा काय काय साहित्यकृती लिहिलेल्या आहेत तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. छोट्या छोट्या मुलांच्या मनावर चांगले चांगले संस्कार घडावेत म्हणून गिरिजाबाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सुकीर्तिमान असणाऱ्या अहिल्याबाई होळकरांचं उदाहरण दिलेले, तपस्विनी अनुताई वाघ यांचं उदाहरण दिलेलं आहे, शिक्षणव्रती ताराबाई मोडक यांचं उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर चरित्रे लिहिलेली आहे. आता आपण पहिला वाङ्मय प्रकार कोणता पाहिलेला आहे तर तो आहे बालनाटिका. आणि आता दुसरा वाङ्मय प्रकार कोणता लिहिलेला आहे छोट्या मुलांसाठी तर तो आहे चरित्रे. मग आता चरित्रे कोणाकोणाची लिहिलेली आहे पण ते छोट्या मुलांना पटलं पाहिजे, कळलं पाहिजे. तर अशी चरित्रे मी मगा सांगितल्याप्रमाणे गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, पुण्यश्लोक अहिल्याबाई या सगळ्यांची चरित्रे लिहिलेली आहे. आणि यांनी ज्या सामाजिक बांधिलकी जपलेली आहे त्या बांधिलकीची भावना जणू काही मुलांच्या मनाला साथ घालते. म्हणून त्या म्हणतात, थोरांनी केलेले कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक आहे. तुम्ही आम्ही बघा, स्मारक झालं पाहिजे, स्मारक झालं पाहिजे, सतत भांडत असतो एकमेकांशी, नेहमी सतत भांडत असतो. पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाई फुलेंचं स्मारक आहे. कोणी म्हणतं आता झालं पाहिजे, शिवरायांचं स्मारकही झालं पाहिजे अरबी समुद्रामध्ये वगैरे. पण आपण विनाकारण काही गोष्टींचा अट्टास धरतो ना. पण इथे गिरिजा किरण असं सांगायचं आहे की आपल्याला जे स्मारक खऱ्या अर्थाने आपण बांधू कोणतं आणि कसं, तर थोरांनी केलेले जे कार्य आहे हे कार्य आपण पुढं नेलं पाहिजे. आता उदाहरणार्थ बघा, करते समाजसुधारक जे आहेत, अनेक आहेत समाजसुधारक, भरपूर होऊन गेलेले आहे. ह्या समाजसुधारकांनी केलेले जे काही कार्य आहेत हे कार्य आपण खऱ्या अर्थाने त्यांनी केलेल्या कार्याला आपण काय केले पाहिजे, उलट त्यातून पुन्हा विकासाच्या दिशा पुढे नेल्या पाहिजे. म्हणजे पूर्वी सतीची चाल होती ती बंद झालेली आहे. लॉर्ड रिपनसारखा उदारमतवादी इंग्रज अधिकारी घ्या किंवा राजाराम मोहन रायांसारखा व्यक्ती घ्या आपल्या भारतामधला, यांनी काही गोष्टी स्त्रियांवरच्या अन्याय तोडण्यासाठी केल्या, प्रयत्न केले, यश आलं. आणि आज आपण खरोखर त्या प्रथा बंद केलेल्या आहे. म्हणजे काय, सती जाणं बंद केलेलं आहे, केशवपन बंद केलेलं आहे, चूल आणि मूल घरात राहणं फक्त एवढंच क्षेत्र होतं स्त्रीचं ते बंद केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपण काय केलेलं आहे तर त्यांनी जे काही कामं केलेली आहेत, थोरांनी केलेलं कार्य, तर हे पुढं नेत आहोत आणि हेच खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी स्मारक होणार आहे. किंवा सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी शाळा काढल्या, म्हणजे त्याला ज्योतिबांची साथ लाभलेली आहे. आधी त्यांच्या साथीने मग सावित्रीबाईंनी मुलींना शिकवलेलं आहे. आणि आज तुम्ही जर पाहिलं 10वीचा निकाल घ्या, 12वीचा निकाल घ्या, मुली आघाडीवरच आहे, त्यांना मार्क जास्त आहे, जास्त पास झालेल्या आहे. किंवा तुम्ही MPSC UPSC परीक्षेचा निकाल बघा, त्याच्यामध्ये पण मुलीच आघाडीवर आहे. बऱ्याच क्षेत्रामध्ये मुली कामाला म्हणजे नोकरी करताना आपल्याला दिसत आहेत. याचा अर्थ असा आहे की सावित्रीबाईंनी घेतलेला वसा हा खऱ्या अर्थाने आपण पुढे नेलेला आहे, त्यांचं कार्य पुढे नेलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की पुण्यामध्ये भिडेवाड्यात त्यांचं जरी ते स्मारक आपण बांधलेलं असलं तरी खऱ्या अर्थानं त्यांचं स्मारक कोणतं होईल तर मुलींनी शिकणं, कुटुंबाची शैक्षणिक प्रगती करणं, कुटुंबाला स्थिर स्थावर ठेवणं, कुटुंबामध्ये प्रगती घडवून आणणं, कुटुंबातले सगळ्यांशी प्रेमाने वागणं, हे त्यांच्यासाठी काय होणार आहे, खरं स्मारक होणार आहे. अशा पद्धतीने प्रेरणा देणारं चरित्र छोट्या मुलांसाठी हे गिरिजा किरणनी लिहिलेलं आहे. आता प्रत्येक चरित्र त्यांनी जे लिहिलं त्याच्यामध्ये एक काही महत्त्वाचे विचार मांडलेले आहे. आता त्यांनी पहिलं उदाहरण घेतलेले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्राचं बघा. तर त्यांनी त्या चरित्रामध्ये असं लिहिलेलं आहे, चरित्र म्हणजे काही मगाच सांगितलं मी तुम्हाला
एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडलेले प्रसंग, जीवनात घडलेले म्हणजे त्यांनी केलेलं कार्य जे आहेत ना, या कार्यावरती आणि त्यांच्या जीवनावरही आधारित जीवनचरित्र पण द्यायचं आहे. त्याला जीवनचरित्र म्हणतात. पण चरित्र म्हणजे काय, तर त्यांनी जे केलेलं कार्य आहे त्या कार्याची माहिती त्या पुस्तकामध्ये लिहिणं, त्या साहित्यामध्ये लिहिणं. पण एक लक्षात घ्या की इथं बालचरित्र लिहिलेलं म्हणजे छोट्या मुलांना कळेल, परंतु ते मोठ्या माणसांचे आहेत. म्हणजे गिरिजा किरणचं इथं आगळं वेगळं वैशिष्ट्य लक्षात घ्या. मोठ्या माणसांनी केलेली कार्य छोट्या मुलांच्या मनापर्यंत नेण्यासाठी यालाही एक भाषाशैली, यालाही एक लेखनशैली जरा आगळीवेगळी लागणार आहे. आणि ती पूर्ण करण्याचं काम, ती लिहिण्याचं काम किंवा ती आहे ती गिरिजा किरणकडं. त्यामध्ये पहिलं साहित्य मी सांगितलेलं आहे तुम्हाला, ते म्हणजे चरित्र. त्यामध्ये पहिलं दिलेले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रामध्ये त्या म्हणतात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपापल्या किंवा आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या त्या पित्याचं ऋण कधी विसरता येणार नाही. जी स्त्री आज सुशिक्षित झालेली आहे तिला आपल्याला ज्यांनी लिहितं बोलतं केलं ते पिता म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. आता तुमच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला असेल की मी मगाच आता तुम्हाला वर्णन सांगितलं की सावित्रीबाई फुलेंमुळे आपण एवढ्या उच्च पदावर बसलेलो दिसत आहे, जॉब करताना दिसत आहे, नोकरी करताना दिसत आहे किंवा अव्वल येतो आहे. मग इथं तर सावित्रीबाईंचं नाव पाहिजे होतं, पण मी असं म्हणेल इथं पित्याचं ऋण म्हटलेले. ऋण म्हणजे उपकार. पिता कोण आहेत? महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांचं जर मन मोठं नसतं तर त्यांनी आपल्या पत्नीला साक्षर केलं नसतं, असं माझं वैयक्तिक मत आहे. सावित्रीबाई फुलेंना साक्षर करायचे. त्या कालखंडामध्ये एकही स्त्री शिकलेली नव्हती आणि स्त्रीनी शिक्षण घेणं हे जगालाही मान्य नव्हतं, समाजालाही मान्य नव्हतं. अशा कालखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या पत्नीला साक्षर केलं. लोक त्यांना नावं ठेवत होती, तरी पण सावित्रीबाईंना साक्षर केल्यामुळे सावित्रीबाई स्वतः एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या स्त्रियांना साक्षर करण्यासाठी जात असायच्या. त्या जेव्हा जायच्या ना त्यावेळेस त्यांच्या अंगावरती चिखल गाळ फेकण्याचं काम समाजातले दुष्ट लोक करायचे आणि त्यांची अंगावरची साडी सगळी घाण होऊन जायची शेण चिखलाने. तिथं गेल्यावर त्यांना त्या साडीवरच काय करावं लागायचं, शिकवावं लागायचं. म्हणून त्यांनी एकदा सहजगत्या आपल्या पतीकडं मागणी केली होती की मला दुसरी साडी मिळायला पाहिजे, दिली तर बरं होईल. परंतु ज्योतिबा फुलेंना प्रश्न पडला की खऱ्या अर्थाने आपण वसा कशाचा घेतलेला आहे? मुलींच्या शिक्षणाचा. आणि मुलींच्या शिक्षणासाठी आपल्याला तो पैसा खर्च करायचा आहे, यासाठी का तू पैसा खर्च करत आहे? त्यावेळेस काही दिवसानंतर त्यांना कळालं की रस्त्याने जात असताना त्यांचे एवढे हाल होतात आणि त्यानुसार त्यांनी आपल्या स्वतःच्या असणाऱ्या पैशामधून म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठीचा पैसा बाजूला ठेवून थोडे आपल्याकडे असणाऱ्या पैशातून त्यांना दुसरं एक पातळ, जुन्या काळात साडी वगैरे नाही म्हणायची, पातळ लुगडं म्हणत असायचे, ते आणलं. आणि मग ह्या फक्त रस्त्याने जाताना त्यांच्या अंगावरती गाळ चिखल लोक फेकायचे. तिथं गेल्यानंतर साडी बदलून तिथल्या स्त्रियांना शिकवायच्या, मुलींना शिकवायच्या आणि नंतर त्या पुन्हा घरी यायच्या. थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं होतं. म्हणजे घरी यायच्या म्हणजे काय, पुन्हा ते पातळ बदलून त्या ठिकाणी घेत असायच्या आणि खराब असलेलं पातळ नेसायच्या. रस्त्याने येताना पुन्हा ते खराब होऊन जायचं, मग घरी आल्यानंतर ते स्वच्छ धुवत असायच्या. अशा पद्धतीने एवढा त्रास समाजासाठी करणाऱ्या, परहित साध्य करण्यासाठी सावित्रीबाईंनी फार मोठा त्याग केलेला आहे. पण ह्या सगळ्या प्रकारचं त्यागाचं श्रेय, हे सगळ्या प्रकारचं श्रेय महात्मा ज्योतिबा फुलेंना द्यावं लागेल. तर त्या ज्योतिबा फुलेंनी महात्मा ही उपाधी खरोखरच त्यांना योग्य आहे. जर त्यांनी आपल्या पत्नीला साक्षर केलं नसतं तर आज मात्र सगळ्या स्त्रिया निरक्षर असत्या, घराघरांमध्ये सगळा अंधकार पसरलेला असता, अज्ञान असतं. म्हणून या ठिकाणी त्यांनी ज्योतिबा फुलेंबद्दलचं म्हणजे चरित्र लिहित असताना म्हटलेलं आहे की प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या त्या पित्याचं ऋण कधीच विसरता येणार नाही, असं कोणी लिहिलेलं आहे? गिरिजा किराणी. कोणाबद्दल लिहिलेलं आहे? महात्मा फुलेंबद्दल. म्हणून हा झाला चरित्र प्रकार, एकाने दुसऱ्याबद्दल लिहिलेले. पण त्यातून आपल्याला काही एक विचार मिळालेला, एक संदेश पाठवलेला आहे की खरोखर ज्योतिबा फुलेंचे उपकार विसरता येणार नाही, त्यांच्यामुळे आपण मोठं झालेलं आहे. त्यानंतर त्यांनी दुसरं उदाहरण दिलेले ते आहे ताराबाई मोडक यांचं. आणि त्याबरोबरच अजून एक उदाहरण दिलेलं आहे. ताराबाई मोडकबद्दल काय म्हणतात ते? शिक्षणव्रती स्त्री. बरोबर आहे. शिक्षणाचं व्रत घेणारी स्त्री म्हणजे ताराबाई मोडक.
तर यांच्याबद्दल लिहिताना त्या काय म्हणतात बघा, यांचं चरित्र त्यांनी लिहिलं, त्यातले 2 वाक्य दिलेले. माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत होती, वैशिष्ट्य होतं. म्हणजे खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. आणि कशी हिऱ्याची पारख केली ताराबाई मोडक यांनी, तर अनुताई वाघ यांना हा हिरा त्यांनी ओळखला आणि या हिऱ्याला त्यांनी शिक्षणाचा वसा दिला. आधी त्या शिक्षणाचा काम करत होत्या, इतरांना शिक्षण देण्याचं, पण तो वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई काय म्हणाले ते आपल्याला नंतर बघायचे. पण त्या अगोदर महत्त्वाचा भाग लक्षात घ्या की अनुताई वाघ ज्या होत्या, या अनुताई वाघांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने आदिवासी समाजातल्या मुलींसाठी खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे. आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च वेचलं अशा समाजसेविका, अशा शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा कार्याचा जो परिचय आहे, हा कार्याचा परिचय त्यांच्या एका पुस्तकात सहज तुम्हाला अभ्यासता येणार आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे डोंगरासाठी काही फुलं. आता यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक संकटं येतात, वादळं येतात, पण अनेक माणसं ती वादळं पचवतात आणि पुढे जाऊन विशाल सागराचं रूप धारण करत असतात. अशा पद्धतीने अनुताई वाघ यांच्या जीवनामध्ये भयानक अशा प्रकारचं संकट आलं होतं. ते म्हणजे त्यांचं लग्न होऊन थोडेच दिवस झाले आणि त्यांच्या पतीचं निधन झालं आणि पुढे काय करायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. आणि तेव्हा त्यांना भेटल्या त्या थोर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक. यांच्या सहवासात त्या वाढल्या. त्यावेळेस अनुताईंनी त्याग, कष्ट, निस्वार्थी सेवा ही त्यांच्याबरोबर राहून केली. म्हणजे खरं तर त्या 13च वर्षाच्या होत्या अनुताई वाघ. 13 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह झाला आणि 6 महिन्यानंतरच त्यांच्या कपाळावरचं कुंकू नियतीने कायमचंच पुसून टाकलं होतं. हा भातुकलीचा खेळ जणू काही मोडला होता. आभाळा एवढं दुःख त्यांनी पचवलं, कोलमडून टाकणारं वादळ पचवलं आणि ताराबाईंनी म्हणजे ताराबाई मोडक यांनी त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसून दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडून मोठ्या जिद्दीनं अनुताईंना उभं केलं. पराभूत न होण्यासाठी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून अनुताईंनी पदवी मिळवली. समाजव्यवस्थेमध्ये पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं काम त्यांनी केलं. आणि जेव्हा ताराबाई मोडक वारल्या, त्यांचं निधन झालं, त्या निधनानंतर ताराबाई मोडक यांनी जी शिक्षण संस्था स्थापन केलेली होती त्या संस्थेच्या त्या संचालक पण बनल्या. आणि ताराबाई मोडक यांनी जे रोपटं लावलेलं होतं शिक्षणाचं, त्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर करण्याचं काम अनुताई वाघांनी केलं होतं. आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला, मायेची ऊब दिली, असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. त्या शिक्षक झाल्या, मार्गदर्शक झाल्या, कार्यकर्त्या झाल्या, विचारवंत झाल्या, लेखिकासुद्धा झाल्या. रानावनामध्ये भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देण्याचं काम त्यांनी केलं. आणि प्रत्यक्षामध्ये ते शिक्षण देत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोगही त्यांना करावे लागल्या. अनेक कामं त्यांनी केलेली बघा. मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य, अशा सगळ्या विषयांवर अनुताई वाघांनी काम केलं. म्हणूनच मी मागं तुम्हाला म्हणाले की ताराबाई मोडक यांची खासियत काय होती की मोठी माणसं म्हणजे हिऱ्याची पारख करायची. आणि खरोखर त्यांनी अनुताई वाघ या हिऱ्याची पारख करून स्वतःकडचा वसा हा त्यांच्यापर्यंत पोचवला आणि त्यांना सांगितलं की तो तुम्ही पुढे चालवा. आणि अनुताईंनी खरोखरच तो चालवला. आदिवासी भागातल्या लोकांना त्यांनी चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं. आणि म्हणून ते म्हणतात की गिरिजाबाई काय म्हणतात त्याबद्दल, ज्या भागात काम करायचं त्या भागातली मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेऊन कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेने शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. आणि जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवोत, हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. म्हणजे अनुताईंनी खरोखर काय काम केलेलं आहे, तर मी मागा सगळं वर्णन सांगितलं ते काम तर केलेलंच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग लक्षात घ्या की आदिवासी पाड्यावर राहणारी मुलं, त्या भागामध्ये असणारी वेगवेगळ्या उदाहरणार्थ जांभळं, करवंद अशासारखी फळं वगैरे, फळझाडं किंवा अशा प्रकारच्या ज्या काही वृक्षवेली असायच्या याची फळं काढायची, असणारं पळसाचं पान तिथंच उपलब्ध व्हायचं, त्या पळसाचं पानाचं द्रोण बनवायचं
ते द्रोण बनवल्यानंतर मग त्या द्रोणामध्ये ते फळं असतील छोटे छोटे, काय तुमचे करबंद वगैरे म्हणतात ते त्यामध्ये ठेवायचे आणि विकण्यासाठी त्यांना पाठवायचे. प्रत्यक्ष अशा शिक्षणामधूनच त्यांनी म्हणजे असं शिक्षण देऊन आणि त्यांना व्यवहार ज्ञान शिकवलं, कार्याचा अनुभव दिला. याला खरं शिक्षण म्हणतात. आत्ताच आपण पुस्तकी शिक्षण घेतो असं शिक्षण घ्यायला नको. आता खरं कृतीयुक्त शिक्षण आलेले सध्या. तर प्रत्यक्षामध्ये आपण कसं जगलं पाहिजे, घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग कसा केला पाहिजे. आता मी तुम्हाला बालसाहित्यिका गिरिजा किरणचा पाठ शिकवत आहे. मग तुम्ही यात काय शिकायचं आहे, बालनाटिका म्हणजे काय असतं, त्याचं वैशिष्ट्य काय, आपण लिहू शकू काय, किंवा चरित्र म्हणजे काय असतं, किंवा हा प्रकार आपल्याला लिहिता येईल काय, कोण कोण मोठी माणसं होऊन गेलेली आहे त्यांचं चरित्र आपल्याला लिहिता येईल का. बरं, नाही लिहिता आलं तर आत्ता महात्मा फुलेंचं कार्य, अणुताई वाघांचं कार्य, ताराबाई मोडक यांचं कार्य, तसे कार्य आपल्याला घेता येईल काय. आदिवासी पाड्यांवरती जाऊन गोदाताई परोळेकरांसारखे आपल्याला काही देता येईल का, त्या लोकांमध्ये सुधारणा घडून आणता येईल का. असा काहीतरी वसा वारसा आपणही जपला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने हे शिक्षण घेण्याचा फायदा आहे. म्हणजे जीवनाची सांगड शिक्षणाची सांगड जीवनाशी लावली पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपल्या शिक्षणाला काहीतरी अर्थ प्राप्त होणार आहे. नाहीतर आपल्याला असं वाटत असतं की काय, फक्त ज्याला आपण म्हणतो की ऐशारामी अशा चांगल्या प्रकारच्या रूम पाहिजे, खोल्या पाहिजे, त्याच्या सुंदर बेंचेस पाहिजे, चांगला फळा पाहिजे. अणुताईंना ते काहीच नव्हतं. झाडाखाली, गोठ्यात, बोडक्या माळावर, झोपडीमध्ये त्यांचे वर्ग चालायचे आणि जिद्दीने त्यांनी ज्ञानाचा प्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार त्यांनी कधीच केला नाही. उलट स्वतःलाच दिवा बनवलं, श्रमाचं तेल त्यामध्ये ओतलं, कर्तृत्वानं तो पुढे पेटवला आणि आयुष्यभर तो स्वतः तेवत ठेवला. 5-6 तापांच्या अविरत धडपडीनंतर खऱ्या अर्थाने कोसबाडची जी टेकडी होती ना, तप 12 वर्ष म्हणजे एक तप, म्हणजे 5 वर्ष जरी धरलं, 12-5 = 60, भरपूर कालखंड त्यांनी या कोसबाडच्या टेकडीवरच्या अज्ञानी निरक्षर लोकांना शिकवलं. आता समजा तुम्ही विज्ञानामध्ये शिकतात सापाचे प्रकार जीवशास्त्रामध्ये, तर प्रत्यक्षामध्ये निसर्गाच्या सहवासात मुलांना घेऊन जायचं, दृष्टिक्षेपात पडलेला साप तोही दाखवायचा आणि सांगायचा ह्या सापाचा हा प्रकार आहे, त्याची वैशिष्ट्ये ही आहे, म्हणजे तो विषारी आहे की बिनविषारी आहे वगैरे वगैरे, त्याची काय लांबी जाडी काय असेल, हे सगळं सांगण्याचं काम ते स्वतः करत असायच्या. मैदानावर न्यायच्या, छोटे छोटे खडे वगैरे त्याच्यातून गणित शिकवायच्या, 1, 2, 3, 4. फळ्याचा काही वापरच झाला पाहिजे असं काही नाही. त्यातून त्या बेरीज वजाबाकी 8 खडे ठेवले, 6 उचलले, राहिले किती, मुलं म्हणायची 2, म्हणजे झाली वजाबाकी. 2 आहे, त्याच्यात पुन्हा 6 टाकले, झाले किती 8, म्हणजे झाली बेरीज. अशा पद्धतीने सतत निसर्गाच्या सहवासामध्ये राहून अणुताई वाघांनी काय केलेले, शिक्षण दिलं मुलांना. म्हणून अशा सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढं आली पाहिजे. सळसळतं रक्त अणुताईंसारखं पाहिजे. मी मागा म्हणाले ना, अणुताईंचं खरं स्मारक कधी तयार होईल, तर आपणसुद्धा आदिवासी पाड्यावर ज्यांना अक्षराचा गंध नाही, वास नाही, शिक्षण नाही, काही नाही, जीवन कसं जगावं, का जगावं याचा अर्थच माहिती नाही, अशा ठिकाणी जा आणि तुम्ही त्या मुलांना शिक्षण द्या. तेच खऱ्या अर्थाने अणुताईंचं काय होणार आहे, स्मारक होणार आहे. अशा पद्धतीने गिरिजा किर यांनी ताराबाई मोडक, अणुताई वाघ, महात्मा फुले यांचे काय लिहिलेले चरित्र लिहिलेले आहे. तसं संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातला संदेश आपल्याला अभ्यासण्यासारखा आहे गिरिजाताईंच्या साहित्यातून. तर त्यांनी सांगितलेलं आहे की मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाही. संत व्हायचं असेल ना तर चमत्कार काही घडले पाहिजे असं काहीच नाही. विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही. म्हणजे भस्म लावायचं आणि बसायचं ध्यानस्थ 12 वर्ष तपाला, मग आपण बाबा झालो, मोठे बाबा झालो किंवा काय संत झालो असं नाही. पहाडामध्ये पण निघून जावं लागत नाही. काय म्हणतात बघा, अमुक संत आहे ना, अमुक ठिकाणी अशा पहाडात गेलेले होते, तपाला बसलेले होते, 12 वर्ष त्या जंगलामध्येच ते राहिले, गुहेतच राहिले. वाघ सिंह सगळे हिंस्र श्वापद तिथं फिरायचे, पण यांना कोणाची भीती वाटत नव्हती. अशा पद्धतीचे हे काही चमत्कार करावे नाही लागत संत होण्यासाठी, तर लोकांमध्ये राहूनच जनजागृती करावी लागते. हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं आणि म्हणून ते महान संत होते. असं चरित्र कोणी लिहिलेलं आहे, गिरिजा किरांनी. आता गाडगेबाबांचं एक उदाहरण देते मी तुम्हाला, का लोकांमध्ये राहून कशी जाणीव जागृती करायची बघा. एकदा काय झालं होतं, तर ऋणमोचनची यात्रा होती आणि या ऋणमोचनच्या यात्रेला बैलगाड्यांनीच ती यात्रा जात असायची. यात्रेला लोक जायचे. तर मग गाडगेबाबा एका बैलगाडीत बसलेले होते. अशा रांगेत सगळ्या बैलगाड्या होत्या. अनेक लोक चालले होते यात्रेला. प्रत्येकजण काय करायचं, बैलांनी जोरात चालावं म्हणून
त्यांच्या पाठीवर चापकाचा फटकारा मारायचे. त्यांची जशी काही स्पर्धा लागली होती, माझी बैलगाडी पुढं, माझी बैलगाडी पुढं. याच्यामुळे बिचारा त्या बैलाला मार मिळायचा. आणि गाडगे बाबा, संत गाडगे बाबा म्हणजे त्यांचं खरं नाव डेबूजी जिंगराजी जानोरकर आहे. त्यांचं प्रॉपर गाव मूळगाव शेनगाव आहे. तर ते त्या ज्या गाडीत बसले होते ना, त्या गाडी चालकाने सुद्धा बैलाला मारायला सुरुवात केली विनाकारण. ते बैल चालतच होते, पण इतरांच्या पुढे आपली गाडी गेली पाहिजे. मग असं जेव्हा गाडगे बाबांनी पाहिलं, तेव्हा बाबा म्हणाले, गाडी थांबव. त्याला असं वाटलं की काम असेल बाबांचं. गाडी थांबवली. बाबांनी उतरून घेतलं आणि सांगितलं, आता तुझी गाडी जाऊ दे. त्याला प्रश्न पडला की असं का केलं बाबांनी. तेव्हा गाडगे बाबा म्हणाले त्याला, अरे तुला गाडी एवढी पुढे नेऊन करायचं काय? त्या बिचाऱ्या बैलाला विनाकारण तू मारतोस आहे. तुझ्यामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना त्याच्याबद्दल दया करुणा भाव काय आहे का? काही कुणी चूक केली नसताना त्याला मारू नको. तेव्हा त्यांनी क्षमा मागितली त्या गाडी चालकाने, गाडीवानाने. आणि मग संत गाडगे बाबा गाडीत बसले आणि मरून मोचनच्या यात्रेला गेले. बाकीच्यांना हे सगळं चित्र पाहिलं, त्यामुळे त्यांनीसुद्धा इतर बैलगाडीमधल्या त्या बैलगाडी चालवणाऱ्या माणसांनी, त्याला आपण चालक म्हणूया, तर त्यांनी बैलाच्या पाठीवर चापकाचा थोडासुद्धा फटकारा मारला नाही. म्हणजे इथं संत गाडगे बाबा आपल्याला काय शिकवण देतात आहे, तर अरे बाबांनो, मुक्या प्राण्यांना विनाकारण त्रास देऊ नका, त्यांना मारू नका, ही शिकवण मिळते आपल्याला. दुर्गा भागवतांचं चरित्र आपण जेव्हा वाचू ना, तेव्हा त्यातून आपल्याला तो संदेश पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. अजून एकदा असंच झालं की उन्हाळा होता, प्रचंड दुष्काळ पडलेला. त्यांच्या घराच्या समोर पेरूचं झाड लावलेलं होतं आणि घराच्या समोर तुळस होती. त्यांची आई सखूबाई ही दररोज तुळशीला पाणी घालायला यायची आंघोळ झाल्या. त्यांचं निरीक्षण होतं की तुळशीमध्ये मोठा तांब्या भरून पाणी ओतल्यानंतर पटापट चिमण्या काही यायच्या आणि पाणी पिऊन जायच्या. म्हणजे सखूबाईची वाटच पाहिजे, ते कधी येतील, पाणी ओततील आणि मी पाणी पिईन. तर अशा पद्धतीने पाणी पिल्यानंतर चिमण्या यायच्या, पाणी पिऊन जायचे. पण एक दिवस काय झालं की इतका कडकच ऊन इतकं होतं की पाणी टाकल्याबरोबर खाली जमिनीमध्ये ती झिरपून जायचं. म्हणून त्यांनी तुळशीत पाणी ओतलं, चिमण्या येणार तितक्यात सगळं पाणी खाली गेलं. तेव्हा चिमण्यांना पाणी न मिळाल्यामुळे सखूने, म्हणजेच गाडगेबाबांच्या आईने, कडाकडा उन्हाच्या नावाने बोटं मोडली, दुष्काळाच्या नावाने बोटं मोडली आणि त्या घरात निघून गेल्या. तरी पण त्यांच्या मनात एक विचार आला की अरे, या बिचाऱ्यांना तहानलेलं ठेवून कसं चालेल. म्हणून त्यांनी डेबूला, म्हणजे गाडगेबाबांना सांगितलं की आपल्या अंगणामध्ये ते मडकी गाडगी जी काही फुटलेली तुकडे असतील ना बाबा, ते गोळा कर, त्याचं शिंकाळं तयार कर आणि या जांबाच्या झाडाला बांध. जांबाचं म्हणजे पेरूचं, त्याला बांध, त्याच्यात पाणी ठेव. आणि खरोखर डेबूने तेच केलं. गाडगेबाबांनी सगळं आणलं आणि ते शिंकाळं टांगलं. आणि आई तर तुळशीला पाणी घालायचीच, पण ते शिंकाळं जे झाडाला टांगलं ना, त्याच्यात पण पाणी टाकायचे. एक चिमणी यायची दररोज येणारी, ती पाणी पिली आणि चिवचिव चिवचिव करायला लागली. सगळ्या चिमण्या आल्या, मस्त पाणी पिल्या. आपण माणूस तरी स्वार्थी बघा, आपल्याला मिळालं नाही म्हणून आता मिळाले तर आपणच घ्या, दुसऱ्यांना देऊ नका, अशी आपली भावना असते. पण चिमणी मात्र पाणी पिण्याच्या वेळेस इतरांनाही बोलवून घेते, त्यांनाही पाणी देत असते. म्हणजे प्रत्येक पक्षाचं वैशिष्ट्यच असं आहे, निस्वार्थीपणा आहे. काही थोड्याफार प्रमाणामध्ये कधी कधी असे अपवाद घडू शकतात, परंतु मला मुद्दा या ठिकाणी असं सांगायचा आहे की डेबूनी पाहिलं, त्यांच्या घरामध्ये बकरी पाळलेली होती. ती बकरीसुद्धा जेव्हा, आता त्यांचा परीट धंदा होता, आई जेव्हा धुण्यासाठी नदीवर जायची ना, तेव्हा डेबू सतत त्यांच्याबरोबर आणि त्या बकऱ्याला नेहमी सांभाळायचा. हातात धरून जिथं बाबळीचं झाड असेल तिथं नेणं, कमी उंचीवर असेल तिथं नेणं, कारण तो पाला खायला मिळाला पाहिजे. किती प्रेम करायचे गाडगेबाबा लहानपणापासून प्राण्यांवरती, खूप प्रेम करायचे. एकदा मी मागे सांगितलेले माझ्या मते उदाहरण की गावामध्ये देवीची साथ आली, देवी हा रोग होता आणि गाडगेबाबांनी सांगितलं की बकऱ्याचा बळी देऊ नका, नर बळी दिल्याने तरी काहीतरी चांगलं होईल, म्हणून माझा बळी द्या. लोकांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी बकराचा बळी दिला नाही. असेच गावागावात ते जायचे, दिवसभरामध्ये गाव साफ करायचे, मंदिरं साफ करायचे आणि जंगलात जाऊन लाकडं आणायची, लाकडाची मुळे आणायचे. मुळी ज्या घराच्या समोर टाकतील तिथल्याच घरी सांगायची की मला डाळ आणि भाजी द्या, आज माझं जेवण होईल, तेवढं फक्त. पण फुकट त्यांनी खाल्लं नाही, ते द्यायचे. लाकडाची मुळी दिल्यानंतर तेव्हा इंधनासाठी लाकूडच वापरायचे आणि मग त्याच्या बदल्यात भाकर काय भाजी तेवढी खाल्ली
ही लगेच संध्याकाळच्या वेळेस रात्री त्याच गावात त्याच मंदिरात स्वच्छ केलेल्या मंदिरामध्ये ती कीर्तन करायची. लोकांच्या डोक्यातली घाण काढून टाकायची. त्यांच्याकडं टाळ आता तुम्ही जे वापरतात ना, वारकरी संप्रदायाचे लोक वगैरे आपण वापरतो, तर अशी टाळ न वापरतात 2 दगड घ्यायची, तेच त्यांची टाळ. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असं मस्त भजन म्हणायचे आणि लोकांमध्ये प्रबोधन घडवून आणायचे. अशा पद्धतीने लोकांमध्ये राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं ना. आपणही अशी जनसेवा केली पाहिजे. लोकांचे दुर्गुण काढून टाका, त्यांच्यात सगुण प्राप्त झाले पाहिजे. प्राण्यांना मारू नका, प्रेम करा, अशी भावना आपल्या मनात निर्माण झाली ना, तर ते संत गाडगेबाबांचं स्मारक बनू शकेल. दुःखाच्या अग्नीत होरपळूनसुद्धा सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रामध्ये त्यांनी लिहिलेलं गिरिजाकिरांनी की प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या. एखाद्या अचल दीपस्तंभाप्रमाणे. अचल म्हणजे काय? जागा न बदलणारा दीपस्तंभ. त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं. तुम्ही बघा, बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी असे मोठे मोठे वाडे बांधलेले, मोठ्या मोठ्या विहिरी बांधलेले. तुम्ही चांदवडला जर गेला, प्रॉपर चांदवडला, तर तिथं अहिल्याबाई होळकरांचा मोठा रंगमहाल आहे आणि रंगमहालाच्या जवळच मोठी अशी विहीर आहे. त्या विहिरीला अजूनही पूर्ण पाणी असतं. पूर्ण चांदवड तालुका दुष्काळग्रस्त मानला जातो. सगळीकडे दुष्काळ पडतो, पण त्या विहिरीचं पाणी अटत नाही. अशा खूप ठिकाणी अहिल्याबाईंनी विहिरी बांधून दिलेल्या आहेत. म्हणजेच काय, तर त्यांचं काम प्रजेला पुत्रासारखं मानायचं आणि त्यांना सुख द्यायचं, त्यांना दानधर्म करायचा, त्यांना जे हवं असेल ते द्यायचं. अशा पद्धतीने त्या अहिल्याबाईंचं चरित्रसुद्धा गिरिजाकिरांनी लिहिलेलं आहे. जेव्हा आपण ही चरित्र वाचू, तेव्हा आपण जे काही स्मारक बांधतो, अहिल्याबाई स्मारक बांधायचं आहे, महात्मा फुलेंचं स्मारक बांधायचं आहे, गाडगेबाबांचं स्मारक बांधायचं आहे, ताराबाई मोडकांचं स्मारक बांधायचं आहे, किंवा ह्या अनुताई वाघांचं स्मारक बांधायचं आहे, हे स्मारक नका बांधू असं कोणाचं म्हणणं आहे? गिरिजाकिरांचं. हे कशात सांगितले त्यांनी? चरित्रामध्ये. मग स्मारकांऐवजी काय करा, तर त्यांनी केलेलं कार्य हे पुढे न्या. त्यांनी केलेल्या कार्याप्रमाणे वागा, जगा, इतरांना आनंद द्या, असं या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिलेला आहे. मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्रलेखनाला असा नवीन एक आयाम दिलेला आहे. असा नवीन असं प्रकारचं वैशिष्ट्य वापरलेलं आहे. तर तिसरा प्रकार दिलेला आहे कथा. बघा, गिरिजाबाईंनी मुलांसाठी कथा ज्या लिहिलेल्या आहेत ना, त्या अनेक कथा आहेत. त्यामध्ये एक कथा सांगितलेली तू सावित्री हो, हा कथासंग्रह आहे. या कथासंग्रहामध्ये एकूण 8 कथा आहेत आणि या 8 कथांपैकी गोष्ट एका माणसाची, ही कथा अतिशय नितांत सुंदर कथा वाटलेली आहे लेखिका डॉक्टर विजया वाड यांना. तर त्या कथेत नेमकं काय सांगितलेले बघा. मधू हा एक गरीब मुलगा असतो. या मुलाची आई आजारी पडते आणि तिच्या पोटामध्ये गाठी होतात, म्हणून डॉक्टर सांगतात की याच्या गाठी काढून टाकावे लागतील, ऑपरेशन करावं लागेल, मग तिला बरा वाटेल, असं डॉक्टरने सांगितलं. आता मधूचं आईवर प्रेम होतं, पण पैसा तर मात्र नव्हता, कारण तो गरीब होता. म्हणून त्या मधूने उपाय नसल्यामुळे निरुपायाने एका माणसाचं पाकीट मारलं. पाकीट मारणं म्हणजे काय, तेव्हा त्याचे जे पैसे आहे ते चोरले, कारण मधूजवळ पैसे नव्हते. आणि घरी आला, मधू नोटा मोजत बसला. तब्बल त्याला 2000 रुपये सापडले आणि सोबत एक चिठ्ठी होती. चिठ्ठीवर पत्ता पण होता. आता बघा, 2000 रुपये म्हणजे त्या काळामध्ये जास्तच आहे, किंवा छोट्या मुलांना ते पैसे भरपूरच वाटणार आहे. तर बघा, सोबत चिठ्ठी होती की त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं होतं, प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर. मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील. म्हणजे मी जर आलो तर भाड्याला पैसे लागतील ना, त्याच्यामुळे मी काय येत नाही. परंतु मी आता जे पैसे पाठवलेले आहे 2000 रुपये, तिथं आईला औषध पाणी नीट कर, आईच्या उपयोगी पडतील ते पैसे, आणि पत्ता दिलेला असतो. आता मधू जेव्हा हे पाकिट मारतो आणि घरी येतून त्याच्याबरोबरची चिठ्ठी वाचतो, त्याच्या चिठ्ठीत हे वर्णन त्याने वाचल्यावर त्याला वाईट वाटतं. त्याची डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो आणि त्या माणसाने, त्याला तिथं गेल्यावर कळतं की त्या माणसाने त्याच्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले होते. मधूला वाईट वाटलं की अरे, मी फार मोठा गुन्हा केलेला आहे, अपराध केलेला आहे. म्हणून मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो. पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो, कारण त्याला असं कळलेलं असतं की मी आईला पैसे पाठवणार होतो आजच,
पण आजच मला आई वारल्याची तार आली आणि आता मी या पैशाचं काय करू? त्यापेक्षा असं कर, हे पैसे तू घेऊन जा, ते तुला कामं पडतील. तुझी आई बरी झाली तर माझी आईच बरी झाली असं मला वाटेल, त्याचा मला आनंद मिळेल. अशा प्रकारे त्या माणसाने त्याला उत्तर दिलं. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. खरोखरच आहे. आता ही कथा वाचून दाखवली. कथेचं नाव आहे गोष्ट एका माणसाची. ही कथा जर एखाद्या छोट्या मुलाने वाचली, छोट्या मुलांसाठीच बालसाहित्य म्हटलं मी बघा, तर ही कथा गिरिजा किरणने लिहिलेली अशी कथा जर वाचली तर एखादा छोटा मुलगासुद्धा काय करेल हो, त्याने तुम्ही त्याला पैशाचा गल्ला म्हणतात बघा. येता जाता कोणी छोट्या मुलांना पैसे देतात आणि ते पैसे ते गल्ल्यात मुलं टाकतात. अशी कथा जर वाचनात आली तर ते पण काय करणार, स्वतःकडे असलेले जे पैसे आहेत हे पैसे इतरांना देणार, संकटाचे वेळेस देणार, मदत करणार. भरपूर लोक मदत करताना आपल्याला दिसतात आहे. सध्या आता ह्यावर्षी कोरोनाची साथ आलेले गरीब बिचारे काही माणसं उपाशीपोटी मरतायत ना, हे काही छोट्या मुलांना कळाल्यामुळे सुद्धा आपल्या स्वतःच्या गल्ल्यात ते पैसे काही मुलांनी काढून दिलेले, अशा अनेक बातम्या टी व्हीवरती स्वतः मी पाहिलेल्या आहे, कानाने ऐकलेल्या आहे. अशा पद्धतीचं साहित्य जर निर्माण झालं, मुलांनी वाचलं आणि तर मुलांच्या मनामध्ये अशा प्रकारचं परिवर्तन घडू शकतं. असं मोठ्या मनाचं हे दर्शन विस्मयचकित करणारं आहे. अशी सुंदरशी कथासंग्रह गिरिजाबाईंचा आहे. फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातली याच नावाची, म्हणजे कोणतं नाव तर फुलवणारा म्हातारा याच नावाची पहिली कथासुद्धा खूप सुरेख आहे. या कथेमध्ये म्हणजे या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची जपानी कथा खिळून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचं उत्तम उदाहरण म्हणून या कथेचा उल्लेख केला जातो. फुलं फुलवणारा म्हातारा म्हणजेच काय, तर छोटी छोटी मुलं असतात ना, या मुलांवर प्रचंड प्रेम करणारा अशा प्रकारचा म्हातारा, असा अर्थ त्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढचा साहित्य प्रकार दिलेला आहे बालकादंबरी. बद्दलही डॉक्टर विजया वाड म्हणतात की कथेचं पुढचं पाऊल आहे. कथा छोटी असते, कादंबरी मोठी असते. कादंबरीला मुख्य नायक असतो, कथेलाही असतो, पण त्याच्यामध्ये अनेक पात्रं असतात. त्या अनेक पात्रांचा संबंध त्या सगळ्या बाबींशी येतो. तर कथा प्रकारातलं पुढचं पाऊल म्हणजे कादंबरी, ती मोठी असते. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट खरोखरच ग्रेट आहे कादंबरीचं नाव. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेल्या झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होतो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण त्या कथेमध्ये रंगलेले आहे. आणि दुसरी कथा दिलेली आहे बालकादंबरी यडबंबू डब्बू. ही मनोरंजक आहे, तिचे छान उदाहरण दिलेले. प्रत्येक लहान मुल जे असतं ना, त्या लहान मुलाला असं वाटत असतं की आपण आईचं आवडतं झालं पाहिजे. तो प्रयत्नातच असतो. दोघं भावंड जर असले ना, तर आईने एकाला काही जवळ घेतलं, दुसरा म्हणतो मला नाही, म्हणजे काय, त्याला राग येतो. मग आई त्यालाही जवळ घेते. तशा पद्धतीने लहान मुलं आईचं आवडतं व्हावं या प्रयत्नामध्ये प्रत्येकजण असतं, प्रत्येक लहान मुलं असतं. डब्बू हा मुलगा आईला उगाचच त्रास देणारा नसतो. तर एकदा काय झालं, त्याच्या ताईचा साखरपुडा असतो आणि त्यासाठी घरामध्ये मिठाई केलेली असते. काही गरीब मुलं ती मिठाई मागू लागतात. डब्बू नाही म्हणतो, पण आई सहज म्हणाली, अरे तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावं. डब्बूने ध्यानात ठेवलं की खरोखर देऊन टाकावं बा, गरज असते तेव्हा. तर त्यावेळेस काय झालं बघा, आईची आज्ञा मानणं, कारण आईवरती त्याचं प्रेम आहे, आईचं त्याच्यावर प्रेम आहे. आईची सांगितलेली आज्ञा मानणारा होता. म्हणून दुपारी सगळे झोपलेले होते, वामकुक्षी घेत होते. म्हणजे काय, पूर्ण एकदम गाढ न झोपणं, परंतु थोडा वेळ एक विश्रांती म्हणून सगळेजण झोपलेले होते. आणि त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेली मिठाईचे ताट, दाराशी भिकारी येतो आणि भिकारी म्हणतो द्या भिक्षा वाढा, तर ते ताटच तो भिकाऱ्यांना देऊन टाकतो. खरं तर व्याही येणार आहे, म्हणजे ताईचा साखरपुडा आहे, म्हणजे काय, ताईला ज्या घरात दिलेली तिचे सासू सासरे नणंद सगळे येणार आहे, त्यांच्यासाठी ते आणलेले आहे मिठाई, यांनी भिकाऱ्यांना देऊन टाकली. आता अशा प्रसंगी नेमकं आईन ते काय करणार आहे, थोडाच वेळ म्हणजे किंवा येणार आहे, तर तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे की जसं म्हणतात, अनंत असते कमलाकराने, देता किती घेशील दोकराने. कमलाकराने तिला अनंत हाताने, अनंत हस्ताने, अनंत हा एक सामासिक शब्द आहे. अंत नाही ज्याला असा तो, शेवट नाही ज्याला असा तो, अशा एवढ्या खूप खूप हाताने सगळं काही गिरिजाबाईंना दिलेलं आहे. पण तिला प्रश्न पडलेला आहे, देता किती घेशील दोकराने. इतकं दिलेलं आहे की दोन हाताने आम्ही काय घ्यावं असं आपल्याला वाटते. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला विजया वाड यांनी शेवटी अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा केलेला आहे. आणि हा पूर्ण पाठ बोलकी पाणी नावाच्या पुस्तकातून घेतलेला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो,
बालनाटिका, चरित्र, कथा, बालकादंबरी गिरिजाताईंनी कशी लिहिलेली आहे आणि त्यावरती त्यांना आवडली, डॉक्टर विजया वाडा यांना आवडली म्हणून रसास्वादातून त्यांनी ती जी माहिती आहे ती माहिती रसास्वाद घेऊन बोलकी पाणी नावाच्या पुस्तकात लिहिली आणि त्यातलाच छोटासा भाग तुमच्या अभ्यासक्रमात टाकलेला आहे. तुम्हालासुद्धा अशा सुंदर प्रकारचं चरित्र किंवा साहित्य प्रकार लिहिण्याची संधी मिळो, तशा प्रकारे तुम्हाला इथे लिहिता येऊ अशा अनेक शुभेच्छा देते. आणि आपण आता कृतीकडे वळणार आहोत. आकृत्या पूर्ण करा. साहित्यिक गिरिजा किर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये. मग आता कथांची वैशिष्ट्ये विचारलेली आणि चरित्रांची वैशिष्ट्ये विचारलेली. कथा या कशा असतात? आकाराने छोट्या असतात पण सहजगत्या सचित्र अशा प्रकारचं वर्णन असतं. सहजगत्या समजेल अशा पद्धतीचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं असतं. मोजके पात्र असतात पण जिवंत दृश्य साकार करता येतं अशा पद्धतीची ही पण वैशिष्ट्य आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. प्रामुख्याने दुसरं दिलेले चरित्र. महत्त्वाचा विचार. मुलांना पचेल रुचेल अशी हृदयाला हात घालणारी भाषा आहे. महान लोकांचं कार्य समजावून घेता येतं अशा प्रकारची भाषाशैली दिलेली आहे.